आज माझं पिल्लू खूप खुश होणार आहे, कारण त्याच्या आवडीचं मी काहीतरी आज बनवायला घेतलंय. हा जो खवा आहे ना, तो त्याच्या मामीकडून घेऊन आलाय. पण म्हटलं चला या खव्याचं त्याच्यासाठी काहीतरी बनवूयात. आता त्याला गुलाबजाम आवडतात, पण त्यापेक्षाही जास्त त्याला पेढे खायला आवडतात. त्यामुळे म्हटलं चला कंदी पेढा आपण बनवूया. तर खव्यामध्ये थोडीशी साखर घातली, केशर सिरप घातलं, विलायची पावडर, जायफळ या सगळ्या गोष्टी घालून मस्त त्याला मिक्स केलं. थोडंसं आटवून घेतलं. आता हे मिक्सचर मी थंड करायला ठेवलंय. थंड होईपर्यंत म्हटलं चला स्वतःचं आवरून घेऊया, कारण आज पुन्हा आम्हाला कुठेतरी कार्यक्रमाला जायचंय. सगळं रेडी वगैरे झाल्यानंतर माझ्या लक्षात येतं, की वॅक्सिंग तर करायचं राहिलेलंच आहे आणि मग वाटतं, की आता काय करायचं? मग मला आठवलं, की माझ्याकडे तर अर्बन योगचा हा हेअर रिमूव्हल स्प्रे आहे. हे वापरून आपण इझिली आपले हेअर रिमूव्ह करू शकतो. हातावरची अशी पण माझ्या हेअर ग्रोथ काही जास्त झालेली नाही आणि वॅक्सिंग करायला गेलं तर ते पटकन निघत पण नाही आणि गडबडीच्या वेळेस होणार पण नाही. त्यामुळे हा स्प्रे सगळ्या हातावरती अप्लाय करून घेतला. पायावरती पण माझ्या हेअर ग्रोथ झालेली होती, तर तिथे सुद्धा मी हा स्प्रे अप्लाय करून घेतलाय. 10 मिनिटं याला असंच ठेवायचं आणि त्यानंतर असं कापडाने किंवा एखाद्या टिश्यूने वाईप करून घ्यायचं आणि सगळे जे हेअर्स आहेत ना याबरोबर निघून येतात. झालं फक्त 10-15 मिनिटात माझे सगळे हेअर रिमूव्ह करून झाले आणि आता एकदम हात मस्त ग्लो पण करायला लागले. तोपर्यंत आपलं पेढ्याचं जे आहे ते मस्त थंड झालंय. त्याला मी मळून घेतलं. छानपैकी त्याचे पेढे पण तयार करून घेतले आणि अभिना आता मामाच्या घरी गेलाय, पण तिथून आला की मग तो मात्र खूप जास्त खुश होणार आहे, कारण पेढा खायला त्याला खूप जास्त आवडतो आणि हा पेढा खरंच खूप छान पण झाला होता. पेढा तर छान झालाच होता, पण या प्रोडक्टची लिंक तुम्हाला हवी असेल तर बायोमध्ये मी लिंक दिली किंवा तुम्ही मला कमेंट सुद्धा करू शकता. चला बाय.